नमस्कार, मी तन्मय टिल्लू. रात्रीचे 8 वाजतात आणि आपण पाहताय इनसाइड स्टोरी हे बातमीपत्र. बातमीपत्राच्या सुरुवातीला आज बातमी सर्वपक्षीय बैठकीसंदर्भातली. मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलंय आणि सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक सुरू झाली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्रीही उपस्थित आहेत. मवियाचे नेतेही सह्याद्रीवरील बैठकीत हजर आहेत. विरोधी पक्षनेते दानवेंच्या टीकेनंतर सरकारनं ठाकरे गटाच्या अनिल परबांना बैठकीचं निमंत्रण दिलंय. काँग्रेसची आणि महाविकास आघाडीची सुद्धा माझी काही सर्वांशी चर्चा झालेली नाही, परंतु काँग्रेस म्हणून तर मराठा आरक्षण मिळालं पाहिजे हीच भूमिका आमची आहे आणि ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता ते देण्यात यावं हा आग्रह सुद्धा आमचा आहे. या सर्वपक्षीय बैठकी अगोदर विधान भवनात खुर्ची मवियाच्या नेत्यांची बैठक पार पडली. बसलो प्रत्येक आम्ही सर्वांशी चर्चा झालेली नाही. आम्ही होतो आणि दोन्ही विरोधी पक्षनेते होते, आम्ही बसलो एकत्र, परंतु राष्ट्रवादी बरोबर चर्चा झाली नाही. ते आता इथे भेटतील आम्हाला ते, त्यामुळे एकत्र स्वरूपात आम्ही काही तसं पण काँग्रेस म्हणून भूमिका ही कायम राहिलेली आहे आमची. ती भूमिका यापुढेही राहील. आणि या बैठकी संदर्भातले क्षणाक्षणाचे अपडेट झी24 तास तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि त्याचसाठी जाऊयात. माझा सहकारी सागर कुलकर्णी सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेरून आपल्याला अपडेट देतोय. सागर, काय नेमके अपडेट्स आहेत? बैठकीला सुरुवात झालेली आहे, कोणकोणते नेते उपस्थित आहेत? बैठकीला काही वेळांपूर्वीच सुरुवात झालेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री यासह विरोधी पक्षनेते इथं बैठकीला आलेले आहेत. तसंच इतर जे पक्ष आहेत त्यांना बोलवण्यात आलं होतं, पण त्यातले अनेक नेते हे गैरहजर आहेत. जानकर असतील किंवा शेकापचे जयंत पाटील अद्यापपर्यंत आले नव्हते. इतर मात्र जे आहेत प्रमुख नेते म्हणजे काँग्रेसकडनं बाळासाहेब थोरात आहेत, विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते म्हणून आलेले आहेत, राष्ट्रवादीकडनं देखील आलेले नेते आहेत. मुळात मुद्दा जो आहे आज या बैठकीचा तो म्हणजे कुणबी प्रमाणपत्र जे आहे ते मराठवाड्यामध्ये सरसकट देण्यात यावं आणि यातली जी कायदेशीर बाजू आहे ती आत्ताच्या बैठकीमध्ये राज्याचे प्रमुख असणारे एकनाथ शिंदे हे विधी व न्याय विभागाचे सचिव तसेच महत्त्वाचे वकील तसंच इतर कायदेतज्ञ यांच्याकडनं जो सल्ला आलेला आहे त्याची माहिती देणार आहेत. मुळात या मुद्द्यावरून राजकारण होतं आहे. आपणास माहीत आहे की हा जो मुद्दा ज्यावेळेसपासून सुरू झालेला आहे त्यावेळेस शरद पवार असतील, काल 2 दिवसापूर्वी अशोक चव्हाण असतील, यांच्या विरोधात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घोषणा देण्यात आल्या होत्या. एकूणच विरोधक पहिल्यांदा याचं राजकारण करू पाहत आहेत असं सत्ताधारी वतीने सांगण्यात आलं, पण आता विरोधक नेत्यांवर देखील अशा स्वरूपाचे आरोप आणि त्यांच्या विरोधातल्या घोषणाबाजी पाहता याच्यावर अंतिम निर्णय हे सर्व पक्षांच्या वतीने होणं हे अपेक्षित आहे. त्या दृष्टिकोनातून राज्य सरकार तोडगा काढण्याचा प्रयत्न करते. कायदेशीर बाबीचा जर विचार केला तर थेट सरसकट काढणं हे कायदेशीर बाजूनी योग्य होणार नाही या हे सरकारच्या वतीने सांगितलं जात आहे. पण विरोधी पक्षाचे नेते आता त्याला किती मान्य करतायत हे पाहणं गरजेचं असणार आहे. आता ही बैठक सुरू झालेली आहे. काही वेळात साधारणतः एक अर्धा ते पाऊण तासानंतर ही बैठक संपेल आणि त्यानंतरनं वेगवेगळे जे प्रतिनिधी इथं आलेले आहेत ते माध्यमांसमोर त्यांची बाजू. अगदी खरं आहे. सर्व बाजूंनी या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे. कायद्याची बाजू असेल किंवा इतरही महत्वाच्या बाबी आहेत त्या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा होईल. वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू सागर. धन्यवाद. दुसरीकडे मराठा आरक्षण हाच माझ्यावरचा उपचार आहे असं सांगत मनोज जरांगेंनी आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहील असा इशारा दिलाय. सर्वपक्षीय बैठकीपूर्वी जरांगेंनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी मराठा आरक्षणाचं भिजत घोंगडं ठेवू नका असं आवाहन देखील त्यांनी सरकारला केलंय. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 14वा दिवस. त्यांनी वैद्यकीय मदत घेण्यासही नकार दिलाय. असं चालणार आहे. आमरण उपोषण चालू राहणार आहे. मराठी राज्यात शांततेत आंदोलन करणारे मराठी आपण आपल्या गावात साखळी उपोषण पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करणारे. आमचे मराठी उग्र करणार नाहीत, कुठं रोडवर येणार नाहीत, काही नाही, शांततेत चाललंय आमचं. आणि मला कुठं काय झालं नाही. मला माझे दुखणं वेदना उपचार एकच आहे, मराठा आरक्षण. ती उपचार मला गरजेचं आहे कारण ती माझ्या जातीला आवश्यक आहे. मराठवाड्यातल्या मराठ्यांना मागासवर्गीय आरक्षण देतंय तर पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काय घोडं मारलंय अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनीच मुख्यमंत्री शिंदेंवरती निशाणा साधला. तसंच पक्षांतरामुळे अजित पवारांना विसर पडला असेल असा टोलाही त्यांनी लगावला. मनोज जरांगेंनी मात्र पृथ्वीराज चव्हाणांना उत्तर दिलंय, तुमच्याकडे निजाम नव्हता तर घेऊन जायचा असा टोला जरांगेंनी लगावलाय.
मराठवाड्यातल्या मराठा समाजाला मागासवर्गीय आरक्षण दिले, मग पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काय घोडं मारले? आणि माझा आक्षेप असा आहे की तुम्ही आज निजामकालीन कागदपत्र, पुरावे, दाखले ग्राह्य धरताय, पण मग शाहू महाराजांचे दाखले तुम्ही ग्राह्य धरत नाही. हा कुठला न्याय? त्यामुळं आता दिल्लीमध्ये पण भाजप सरकार आहे, महाराष्ट्रात देखील भाजप सरकार आहे, त्यांनी हा प्रश्न सोडवला पाहिजे. तर मला तर काय बोलावं कळतच नाही. महाराष्ट्रातल्या मराठासाठी कोण बी प्रमाणपत्र देतो म्हणतो. निजाम, मला माहिती का तुमच्याकडे निजाम होता का नव्हता? जायचं घेऊन मग 8-15 दिवस तिकडे काही काढी देत उगाच. निजाम इकडं होता का आणि इंग्रज तिकडं होता का? घोडं मारलं का? आणि आम्ही घोडं मारलं काय तुमचं? मग मागितलं इकडे आम्ही तुमच्या शेतनं मागून द्या ना, होऊन द्या ना, कोणाच तरी एकाचं कल्याण होतच राहील ना. तरी बी मी म्हणतोय ना जाहीरपणानं सरसकट महाराष्ट्राला द्या. तर जळगाव मधल्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेचा भाजपनं आता समाचार घेतलाय. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं. तर बावनकुळेंच्या वक्तव्यावर भास्कर जाधवांनी आता पलटवार केलाय. जसं जालियनवाला कांड झालं होतं तसा हा जालनावाला कोणतरी उपटलेला आहे मध्ये. जालनावाला सगळ्यांच्या तोंडी एकच नाव आहे, कोणाचं? आता ऐका, मला हा माणूस माहिती नाही. तुम्ही काय टरबुजा म्हणाला, असा माणूस मी पाहिलेला नाही. टरबुजा म्हणालात ना? टरबुजा काय म्हणाला? टरबुजा म्हणजे ते असं मोठं टरबूज असतं ते? मी नाही बघितलेला असा माणूस, पण तुम्ही टरबुजा म्हणालात ना? ठीक आहे, मी आता माणूस बघतो टरबुजासारखा ना गोल. ठीक आहे, आता टरबूज कोण आहे ते पण मी बघेन, पण तुम्हाला माहिती आहे मला नंतर सांगा. प्रधानमंत्री मोदीजीवर, माननीय देवेंद्रजीवर अत्यंत खालच्या पद्धतीवर टीका करतात आहे. त्यामुळे पक्षाचे आता कार्यकर्ते संयम सोडतीलच अशा परिस्थितीमध्ये आहे. त्यामुळे मी मागेच सांगितलं होतं की आमची कुणाची इच्छा नाही की राज्याचं वातावरण कलुषित व्हावं, राज्यामध्ये शांतता राहिली पाहिजे, लॉ अँड ऑर्डरचे प्रॉब्लेम निर्माण होऊ नये. पण उद्धव ठाकरे यांनी ठरवलं आहे की लॉ अँड ऑर्डरचे प्रॉब्लेम निर्माण करायचे. मग त्यांनी ठरवलं असेल तर मग आता जे पुढे होईल ते होईल. वेस्ट इंडिजच्या माणसाला ठाकरे घराण्याची महती काय कळणार? म्हणजे बावनकुळे असेही बोलले की बाळासाहेबांच्या पोटी ठाकरे घराण्यात जन्म उद्धव ठाकरेंनी घेणं म्हणजे कलंक आहे. अरे काय बोलताय तुम्ही? कुठल्या भाषेत बोलताय तुम्ही? तुम्हाला वेस्ट इंडिजचं बोललं तर लागतं, म्हणजे तुम्हाला कुणी काय बोलायचं नाही, देवेंद्र फडणवीसला कुणी काय बोलायचं नाही, आणि आमच्या पक्षप्रमुखांना तुम्ही काय वाटेल ते बोलणार काय? हे चालणार नाही. आणि म्हणून या वेस्ट इंडिजच्या प्लेयरनी आता आपल्या तोंडाला लगाम घालावा. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं विधान परिषद सभापतींकडे आमदार अपात्रतेसाठी 2 स्वतंत्र अर्ज केले. एक अर्ज पुरेसा असतानाच 2 स्वतंत्र अर्ज करण्यात आले. या 2 अर्जांमुळे विधिमंडळ अधिकारी बुचकळ्यात पडले. एका अर्जात विक्रम काळे, सतीश चव्हाण, अमोल मिटकरी, अनिकेत तटकरे यांचा उल्लेख आहे, तर दुसऱ्या अर्जात रामराजे निंबाळकर यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यासाठी आता कायदेशीर सल्ला घेतला जाईल. पहिला अर्ज शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी केलाय. दुसरा अर्ज केलाय तो जितेंद्र आव्हाड. शिवसेना आमदारांच्या प्रत्यक्ष सुनावणीची वेळ आता अखेर ठरली आहे. 14 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता शिवसेना वादावर सुनावणीला सुरुवात होणार आहे. शिंदे गटाचे 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांची एकाच दिवशी सुनावणी होणार आहे. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात तब्बल 34 याचिकांवर विधानसभा अध्यक्ष सुनावणी घेणार आहेत. वादी आणि प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करत म्हणणं मांडण्याची संधी देण्यात येईल. प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी केली जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कथित स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याप्रकरणी आदित्य ठाकरे आता पुन्हा एकदा आक्रमक झाले. मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना आदित्य ठाकरेंनी पुन्हा पत्र पाठवले. स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याची चौकशी कुठपर्यंत आली, आतापर्यंत कोणाकोणाची चौकशी झाली, असा सवाल पत्रातनं करण्यात आलाय. मुंबई महानगरपालिकेच्या कथित स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले होते. तसंच हे काम बंद करून कंत्राट स्थगित करण्याचेही आदेश देण्यात आले.
पुढची बातमी शेतकऱ्यांसंदर्भातली, टोमॅटो संदर्भातली. लातूरमध्ये भाजी मंडईमध्ये विक्रीसाठी आणलेले टोमॅटो शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकलेत. भावच मिळत नाही म्हणून मध्यरात्री शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. मागच्या 3 महिन्यांपासून शेतकऱ्यांना टोमॅटोनं लाखो रुपये मिळवून दिले. मात्र आता टोमॅटोला काहीच भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी संतापलाय. संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत लातूरच्या भाजी मंडईत मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक सुरू होती. 1 रुपया किलोपासून ते 5 रुपये किलोपर्यंत टोमॅटोला भाव मिळत होता. तोडणी, वाहतूक खर्चही निघत नसल्यानं टोमॅटो उत्पादक संतापले. इकडे जुन्नरमधील नारायणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोला कवडी मोल भाव मिळतोय. त्यामुळे टोमॅटो उत्पादक आक्रमक झालाय. सध्या टोमॅटोला 4 ते 5 रुपये किलो भाव मिळतोय. 22 किलोच्या कॅरेटला 60 ते 100 रुपये भाव मिळतोय. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीत केंद्र आणि राज्य सरकार विरोधात निषेध व्यक्त केला आहे. 150 कॅरेट आणले होते विक्रीसाठी, तर 80 रुपये कॅरेटला भाव मिळाला. किलोला तो 40 रुपये भाव मिळाला आणि 4 रुपये किलो मिळाला. ज्यावेळेस बाजार वाढले होते त्यावेळेस पळून का टोमॅटो आणली. आज मंदी झाली तुम्हाला तो सरकारने काही एक निर्णय घेतलेला नाही. आज शेतकऱ्यानं तर हाताच्या फोडासारखा जपलेला हा टोमॅटो माल बाजारात आणलेला आहे. पण सरकारच्या शेतकऱ्याच्या बाबत संवेदनशील असताना सरकार दिसत नाही. टोमॅटोचे भाव पाडण्यामागं केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचा मोठा हात आहे. येणाऱ्या काळात परिस्थिती सुधारली नाही तर याची किंमत राज्य सरकार आणि केंद्र सरकारला मोजावी लागेल. तर टोमॅटोचे रेट कशा प्रकारे घसरत गेलेत त्यावर एक नजर टाकूयात. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. 31 जुलैला 200 रुपये किलो, 2 ऑगस्टला 175, 9 ऑगस्टला 80 रुपये, 16 ऑगस्टला 40 रुपये, 24 ऑगस्टला 30 रुपये, 10 सप्टेंबरला 20 रुपये किलो. आणि आता सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी. ऐन सणासुदीच्या काळात साखर महागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचे सण कडू होतील की काय अशी शक्यता आहे. साखरेच्या उत्पादनात घट झाली आहे. दुसरीकडे साखरेची मागणी ही सातत्यानं वाढतीये. मागणी आणि पुरवठ्याचा ताळमेळ बसत नाहीये. गेल्या 3 आठवड्यांपासून साखरेचे दर त्यामुळे चढेत. दिवाळीपर्यंत हे दर चढेच राहतील असं बोललं जात आहे. या महागाईचा सामान्यांना मात्र फटका बसणार आहे. पुढची बातमी काहीशी वेगळी बातमी. गौतमी पाटील आणि तिच्या दिलखेचक अदा. तरुणाईसाठी गौतमी पाटील नवी नाही. आपल्या अदाकारीनं